हा खिचिया पापड बघा, अगदी तेलात टाकता क्षणी असा टम्म फुगून असा वर येतो। आता असा जर खिचिया पापड असेल तर हा कोणाला नाही आवडणार, सगळ्यांनाच आवडेल। नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आज आपण खिचिया पापडची आणखी एक पद्धत या चॅनलवरती पाहणार आहोत। त्याच्यासाठी इथे बघा 1.5 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाचं पीठ आपण जे भाकरीसाठी वापरतो तेच पीठ आपल्याला इथे घ्यायचं आहे। 1.5 वाटी पीठ घेतल्यानंतर आता आपल्याला सगळ्यात पहिले हे पीठ चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये जर बारीक कणी असेल तर ती कणी निघून जाईल। आता या पिठामध्ये आपण 1.5 चम्मच मीठ घालणार आहोत। 1.5 चम्मच मीठ घातल्यानंतर अगदी अर्ध्यापेक्षा अर्ध असा आपल्याला एवढाच पापडखार याच्यात लागणार आहे। पापडखार आपल्याला याच्यात जास्त वापरायचा नाही, कारण की जर आपण जास्त पापडखार वापरला तर आपले जे पापड आहे ते लालवट होण्याची शक्यता असते। आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे जिरं घातल्यानंतर हे पीठ सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे पीठ असं भिजवून घ्यायचं आहे। आता इथं 1.5 वाटीसाठी मला 4 वाटी पाणी लागलेलं आहे आणि तेवढ्या पाण्याने हे पीठ व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे। आता बघा, हे जे पीठ आपण भिजवणार आहोत हे पीठ आपल्याला एकदम घट्टही भिजवायचं नाही तर एकदम पातळही भिजवायचं नाही, असं मध्यम असं हे पीठ आपल्याला इथे भिजवायचं आहे। ज्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच प्रकारे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। इकडे बघू शकता तुम्ही, हे पीठ आपलं भिजून झालेलं आहे आणि याच प्रकारचं आपल्याला हे पीठ हवं आहे। आता आपण हे 5 मिनिट पीठ असं रेस्टसाठी ठेवूया आणि त्याच्यानंतर आपण इकडे इडलीचा कुकर हा गरम करायला ठेवूया। इडलीच्या कुकरमध्ये मी पाणी घालून ते वाफीला येऊ दिलं आहे। वाफ आल्यानंतर आता आपल्याला ज्याप्रमाणे आपण इडल्या टाकतो त्याचप्रमाणे हे पीठ इडली पात्रामध्ये अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे। जेवढेही इडलीचे पात्र आहे तेवढेही इडलीच्या पात्रामध्ये याच प्रकारे आपल्याला हे पीठ टाकून घ्यायचं आहे। मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते। जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करण्यासुद्धा विसरू नका। या प्रकारेच आपण सगळं पीठ किंवा सगळं जे भिजवलेलं सारण आहे हे या पात्रामध्ये आपण घालून घेऊया। आता बघू शकता, ज्या प्रकारे मी इडल्या टाकत असते त्याच प्रकारे मी हे पीठ पूर्ण इडली पात्रामध्ये टाकून घेत आहे। आता पूर्ण इडली पात्रामध्ये हे पीठ टाकून झालं की आपल्याला याच्यावर झाकण लावायचं आहे आणि अगदी 2 मिनिटच आपल्याला हे जे पीठ आहे हे शिजू द्यायचं आहे। अगदी 2 मिनिटात आपलं हे इडलीचं सारण म्हणा किंवा आपण जे खिचे बनवणार आहोत त्याचं हे सारण शिजून तयार होतं। आता आपण याचं झाकण लावून घेऊया। झाकण लावलेलं आहे आणि अगदी 2 मिनिटं झालेले आहे आणि 2 मिनिटानंतर आपण हे सारण पाहूया। तर बघू शकता, छान असं शिजून तयार झालेलं आहे, यानी की याचा कलरही खूप असा चेंज झालेला आहे। आता आपण याला एका पातेल्यात किंवा कोपरमध्ये याला काढून घेऊया। इथे मी कोपर घेतलेला आहे आणि कोपरमध्ये हे पीठ मी काढून घेणार आहे। तुम्ही बघू शकता, जशा इडल्या निघतात त्याच प्रकारे हे जे पीठ आहे किंवा हे जे सारण आहे हे निघत आहे। आता आपल्याला पूर्ण इडलीचे जे पात्र आहे त्याच्यामधून हे पीठ काढून घ्यायचं आहे। खिचे बनवणे तसं अगदी सोपं, फक्त त्याची थोडीशी टिप्स आणि ट्रिक आपल्याला यायला पाहिजे। ही जी पद्धत आज मी तुम्हाला दाखवत आहे या पद्धतीने जर तुम्ही खिचे बनवले तर तुमचे खिचे कधीच बिघडणार नाही व फुलून खूप असे टम्म होईल। नक्की करा। आता या प्रकारे आपल्याला पूर्ण पीठ हे काढून घ्यायचं आहे। पूर्णतः पीठ काढून झाल्यानंतर आता आपल्याला याला छान असं चुरून घ्यायचं आहे। सगळ्यात पहिले पीठ पूर्ण काढून झालं की आपल्याला 10 मिनिटं याला थंड करून घ्यायचं आहे। थंड केल्यानंतर नंतरच याला चुरायचं आहे, जेणेकरून आपले जेव्हा आपण हे खिचेचं पीठ आहे जे आपण चुरू तेव्हा आपला हात जळला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे। आता हे पीठ थंड झालेलं आहे आणि आता आपल्याला याला छान असं चुरून घ्यायचं आहे। लक्षात घ्यायचं की याच्यामध्ये एकही गोळा राहिला पाहिजे नाही, तसा याच्यामध्ये एकही गोळा बनत नाही, कारण की हे पीठ आपण भिजवून छान असं इडलीच्या पात्रामध्ये ज्या प्रकारे इडल्या बनवून घेतो त्याप्रमाणेच याला शिजून घेतलेलं आहे। आता मी छान याला चुरून घेणार आहे। चुरून घेतल्यानंतर आता जे शिजलेलं पीठ आहे ते आपल्याला थोडं थोडं घ्यायचं आहे व एका पन्नीवर ठेवण्याचे पापड बनवून घ्यायचे आहे। आता पापड कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे बघू शकता, अशा प्रकारे आपण पीठ ठेवलेलं आहे, त्याच्यावर आपल्याला पन्नी टाकायची आहे आणि पन्नी टाकल्यानंतर त्याचे छान असे पापड आपल्याला करून घ्यायचे आहे। तर आता इथे बघा, एक प्लेट घेतलेली आहे आणि या प्लेटनेच हा आपण पापड करून घेऊया। इथे आज आपण मशीनचा वापर करणार नाही, डायरेक्ट प्लेटने हे पापड करून घेऊया। तर बघू शकता, छान असे पापड बनतात। आता याला पातळ अशा आपण बोटाने फिरवून घेऊया। जेवढा पातळ पापड होईल तेवढा पापड पातळ करायचा आणि जर तुम्हाला जाडे आवडत असेल तर तुम्ही जाडेही करू शकता। आता छान असं इथे पापडचा शेप याला देऊन घेऊया। तर मस्त पापड होतात, नक्की ट्राय करा
आणि इथे माझा पहिला पापड असा करून तयार झालेला आहे. पहिला पापडच माझा छान असा पातळ झालेला आहे आणि बाकी पापड मी थोडेफार जाडसर असे धरलेले आहे. अशाच प्रकारे आपल्याला सगळे पापड हे करून घ्यायचे आहे. आता मी तुम्हाला दुसरा पापडसुद्धा करून दाखवते. बघू शकता याच प्रकारे आपल्याला हे पापड बनवून घ्यायचे आहे. पापड छान असे तयार होतात. तुम्ही नक्की ट्राय करा. मस्त असे बोटाने पातळ असे आपण पापड इथे बनवत आहोत. पूर्ण पापड बनवून झाल्यानंतर मी याला दिवसभर उन्हामध्ये वाळून घेतलेले आहे. पहिले सावलीमध्ये वाळवलं आणि नंतर उन्हामध्ये वाळवलं. उन्हामध्ये वाळल्यानंतर हे पापड बघा तुम्हाला असे दिसतात. हे पापड आता 1 ते 2 वर्षासाठी आपण सहज टिकवून ठेवू शकतो. आता आपण हा पापड छान असा तळूनसुद्धा घेऊया. तर इकडे तळण्यासाठी मी तेल ठेवलेलं आहे आणि हा पापड तुम्ही बघू शकता छान असा तळला जात आहे. मस्त हे पापड बनतात. नक्की ट्राय करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. धन्यवाद.